नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं त्या ॲव्हरेज इंडियन चॅनलमध्ये. आज आपण थुप्पा बनवणार आहोत. पावसाळ्यात एकदम सोपी आणि सिंपल रेसिपी आहे ही. एकदम 2 स्टेपमध्ये होती आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण ही रेसिपी कशी बनवतात ते बघूया. ह्या रेसिपीसाठी लागणारं सामान खूप सोपं आहे. घरात जे अवेलेबल होतं तेच आपण घेतलं आहे. हे त्रिफळ आहे. ह्यालाच शेजवान पेपर पण म्हणलं जातं आणि शेजवान म्हणलं की जरा आपल्याला फॅन्सी वाटतं, पण आपल्याकडं जे आहे तेच आपण वापरतो आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालतं आहे. सगळ्यात आधी तेल गरम करून घ्या. गरम तेलात मिरच्या टाका. मिरच्या भाजून घेतल्या की व्यवस्थित तेलाला मिरचीची चव येते किंवा चिली ऑइलसारखा फ्लेवर येतो. लहान मुलं असतील किंवा घरात कोण मिरची खात नसेल तर मिरची भाजून तुम्ही साईडला घेऊ शकता, जेणेकरून त्यांना मिरचीचा फ्लेवर पण येईल आणि मिरची आहे त्याचा राग पण राहणार नाही किंवा त्याच्यामुळे ते खायला अवॉइड करणार नाहीत. मिरची भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲड केलं आहे त्रिफळा, विच इज शेजवान पेपर. त्याची पण एक वेगळी चव आहे. तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे, त्याच्या जागी तुम्ही लसूण, कांदा अशा गोष्टी पण घालू शकतात. आणि आपण आता ॲड केलं आहे त्याच्यात आलं व्यवस्थित भाजून घेऊया, कारण आलं कच्चं राहिलं तर मग नंतर चावताना ते व्यवस्थित नाही लागत. आलं व्यवस्थित भाजून घेतलं की नंतर खाताना पण त्याची चव जरा चांगली लागते. त्यामुळं कच्चं आलं आणि भाजलेलं आल्यामध्ये खूप फरक आहे. आलं तसंच ठेवलं तरी चालेल. आता आपण ह्याच्यात ॲड करतो आहे गाजर बघा, आपण जास्त बारीक नाही केलेलं, जास्त मोठं पण नाही ठेवलं. गाजर ह्याच्यासाठी की गाजरमध्ये कॅरोटिनॉइड्स खूप असतात आणि विटॅमिन ए पण असतं. ते डोळ्यासाठी आणि संभाव्य कॅन्सर व्हायला अवॉइड करतं. तर बघा, जरा भाजलं तरी त्या गाजराचा थोडासा कलर असा तेलात आल्यासारखा दिसतो आपल्याला, भगवासार कलर तेलाला आलेला आहे. तेच कॅरोटिनॉइड्स आहेत किंवा गाजरचे न्यूट्रिएंट्स आहेत जे आपण आता सूपमध्ये मिक्स करणार आहोत आणि त्याच्याने एक वेगळीच चव येणार आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करतो आहे कोथिंबीर डायरेटिक असते. डायरेटिक म्हणजे ज्यांना किडनीचा वगैरे त्रास आहे त्यांनी कोथिंबीरचा रस किंवा ज्यूस प्यायला पाहिजे, पण शक्यतो ते पॉसिबल होत नाही. म्हणून मग असं काहीतरी सूपमध्ये जास्त कोथिंबीर घातली तर त्याची चव पण एकदम कळून येत नाही आणि तुम्हाला जे हवं आहे म्हणजे कोथिंबीरचा अर्क तो पण तुमच्या पोटात चालला जातो, त्याच्याकरून तुमच्या किडनीज पण चांगल्या राहतात. आता हे आपण एकदम व्यवस्थित भाजून घेतलं. ह्याच्यात आपण आता मसाले ॲड करणार आहे. तर घरगुतीच मसाले आहेत आपले. पहिली आपण घेतली हळद, त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहे मीठ चवीनुसार, कमी जास्त तुम्ही जसं खात असाल तसं. ही आपली लाल चटणी घरात असते ती. तर स्पायसेस आपण काही जास्त फॅन्सी वापरलेले नाहीत, जे घरात अवेलेबल असतं तेच आहे. आणि समजा घरात लहान मुलं असतील किंवा पावसाच्या दिवसात कोणाला सर्दी त्रास होत असं त्यांच्यासाठी ही झटपट सूप जरी तुम्ही करून दिली तरी खूप चांगलं होईल. आता बघा, हे सगळे मसाले ड्राय झाले होते आणि ह्याचा ठसका होण्याचे खूप चान्सेस होते, म्हणून आपण ह्याच्यात थोडं पाणी ॲड केलं आहे. आता हे पाण्यासोबतच आपण थोडं भाजून घेऊ किंवा आपण पाणी आटवून घेऊ, जेणेकरून मसाले पण भाजले जातील व्यवस्थित आणि मसाल्यांमध्ये जे एसेन्शियल ऑइल आहे ते पण आपल्या सूपमध्ये आलं जाईल. म्हणजे एकदमच उकळायच्या आधी आपण थोडंसं ह्याला व्यवस्थित भाजून घेऊया. तर बघताय तुम्ही आता ह्याला चांगली उकळी सुटली आणि हे पाणी पण थोडंसं रिड्यूस झालं आहे. आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत गरम मसाला. नॉर्मल गरम मसाला आहे आपल्या घरात जो असतो तो. हे काय आज काय जास्त फॅन्सी आपण काय बाहेरनं आणलेलं नाही आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एकदा ह्याला थोडंसं भाजून घेऊ, जेणेकरून ह्याचे जे स्पायसेस आहे ते आणि त्याचा फ्लेवर पण चांगला आपल्या सूपचा जो बेस आहे त्याच्यामध्ये येऊन जाईल. बघा, आता बऱ्यापैकी हे सूप रिड्यूस झाले किंवा पाणी रिड्यूस झालं आहे, साईडला ते भाजल्यासारखं पण झालं आहे, पण काळजी करू नका. आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करून हे सूप वॉटर बॅलन्स करणार आहे. वॉटर बॅलन्स म्हणजेच आपल्याला जेवढं काही पाणी लागणार आहे ते आपण ॲड करणार आहे. आणि हे ग्रेव्ही थिक आहे किंवा हे खूप स्पायसी आहे किंवा मसालेदार आहे, इंटेन्स फ्लेवर आहेत, ह्याला तुम्ही असं स्टोअर करून नंतरसाठी पण वापरू शकता. आपण हे आत्ताच खाणार आहोत किंवा वापरणार आहोत, त्यामुळे ह्याच्यात आपण पाणी ॲड करून ह्याला एक उकळी काढून घेऊया. हेच तुम्ही कुकरमध्ये पण करू शकताय. कुकरमध्ये केल्याने गॅस तुमचा कमी जाईल, प्लस भाज्या पण चांगल्या उकळून होतील. भाज्या तुम्ही आपल्या आवडीच्या टाकू शकता. त्याच्यात चिकन पण टाकू शकता किंवा मटण पण टाकू शकता, जसे तुमची चॉईस आहे, किंवा व्हेज नॉनव्हेज प्रेफरन्स आहे.
आपल्याला क्विक रेसिपी करायची होती किंवा व्हेज लोकांना पण ऑप्शन अवेलेबल होतील असे करायची होती, त्याच्यामुळे आपण ते ॲड केलं. वॉटर बॅलन्स केलं आहे आपण आता, म्हणजे पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घालून घेतलं आहे. आणि तर सूप आपली तयार झाली. आता आपण करणार आहोत नूडल्सची तयारी. नूडल्सच्या जागी तुम्ही आटा नूडल्स पण वापरू शकता, पण आपण हे जे चायनीजचे नूडल्स असतात ते वापरलेत. याच्यात आपण मीठ आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल याच्यासाठी की नंतर ते नूडल्स चिटकायला नको. आणि बरेचदा काय होतं, नूडल्स हे सॉगी होतात किंवा एकदम असे चिखलासारखे गजगज होतात. ते पण होऊ नये म्हणून तुम्हाला एक छोटी टिप सांगणार आहे. 2.5 मिनटं हे नूडल्स तुम्ही पाण्यात उकळून घ्या. गॅस चालू असताना गॅस गरमच ठेवा आणि त्याच्यानंतर 2.5 मिनटं झाकून ठेवा. म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, उकळत्या पाण्यात आपण नूडल्स ॲड केलेत आणि उकळत्या पाण्यात ॲड केल्यानंतर त्यांना आपण 2.5 मिनटं असे पाण्यात उकळून देणार आहोत. गॅस फुल आहे आपला आणि ते व्यवस्थित उकळून झाले 2.5 मिनटं की त्याच्यानंतर 2.5 मिनटं आपण त्याला झाकून ठेवणार आहेत. कमीत कमी 2.5 मिनटं ठेवा. नंतर जे गॅस बंद केल्यावर आहे त्याला तुम्ही 2.5 किंवा 3 मिनटं ठेवू शकता. बघा, बनल्यानंतर हे असे सॉगी नाही आहेत किंवा व्यवस्थित आहेत. ह्यांना आपण हात लावायला बघतो आहे पण ते कट करायला बघतो आहे पण ते कट होईनात. म्हणजे बाहेरून एकदम सॉफ्ट आहेत ते, पण आतून थोडेसे कडक आहेत, जेणेकरून खायला ते व्यवस्थित लागतात आणि एकदम असं चिखलासारखं वाटत नाही सूप. आपलं सूप ऑलरेडी तयार होतं आणि नूडल्स पण आपले उकळून झालेले आहेत. तर आता आपण सर्व करूया. हा तुप्पा सूप नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून नवीन कुठली रेसिपी बनवूया हे चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. द ॲव्हरेज इंडियनचे कुकिंग व्हिडिओज बघण्यासाठी धन्यवाद.